माननीय महासभेला सादर झालेला आहे। अजून त्याला मान्यता माननीय महासभेची मिळालेली नाही आहे। शेवटचा अधिकार माननीय महासभेचा आहे। माझ्याकडून जे प्रस्ताव किंवा अर्थसंकल्प सादर झाला तो 6,221 कोटी रुपयाचा आहे आणि यामध्ये घटवाढ माननीय महासभा करेल। 25 तारखेला त्याच्याबद्दल डिटेल चर्चा होणार आहे। तूर्त या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ आम्ही सुचवला नाही आहे आणि कुठलाही नवीन टॅक्सेशनही नाही सुचवला आहे। मात्र हा यथार्थ आहे की महापालिकेमार्फत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थोडीफार दरवाढ जरूर करणे अभिप्रेत आहे। सेवांची गुणवत्ता, सेवाची कॅटेगरी आणि क्वालिटी यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यानंतरच येईल। या बजेटमध्ये महानगरपालिकेमार्फत जे आपले कमकुवत घटक आहेत त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे। महिला, दिव्यांगजन, बालकल्याण याच्यावर फोकस आहे। पर्यावरणपूरक गतिविधियांवर फोकस आहे। याच्या व्यतिरिक्त आधारभूत संरचना ज्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा, सुरळीत पद्धतीने पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणे, आपल्या सिटीमध्ये जे पर्यायी रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण याच्या दर्जामध्ये सुधार करणे, क्वालिटी एज्युकेशन फॅसिलिटी, क्वालिटी हेल्थ फॅसिलिटी ही अवेलेबल करून देणे याच्यावर आपण भर दिलेला आहे। बरेचसे नाविन्यपूर्ण यामध्ये उपक्रम प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत यावर्षी सुचविण्यात आलेले आहेत। याचे व्यतिरिक्त महानगरपालिकेचे बजेटवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न आणता PPP तत्वावर मोठ्या प्रमाणावर फ्युचरिस्टिक भविष्यगामी प्रकल्प करण्याचा सुद्धा नियोजन आहे। जरी इथे करवाढ होत नाही तरी माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या माध्यमातून आपल्याला भरीव मदत राज्य शासनाकडून प्राप्त होते आणि जे लोड महापालिकेवर येणे अभिप्रेत होता त्यापैकी मेजॉरिटी लोड जे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनचा आहे, मग तो रस्ते असतील किंवा उद्यानच्या नूतनीकरण, शाळांच्या नूतनीकरण, आरोग्य फॅसिलिटी वाढवणे, या सगळी गोष्टीसाठी जे लागणारी निधी होती जे कर स्वरूपात प्राप्त करणे अभिप्रेत होती ते माननीय DCM साहेबांमार्फत शासनाकडून उपलब्ध झाल्यामुळे महापालिके समोर जे तारेवरची कसरत होती ती थोडीशी सौम्य झालेली आहे। कळवा हॉस्पिटल किंवा आपल्याकडचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपले मॅटर्निटी होम्स आहेत, प्रत्येक लोकेशनवर दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, कळवा हॉस्पिटलमध्ये MRI फॅसिलिटी, CT स्कॅन फॅसिलिटी, सोनोग्राफी मशीनची फॅसिलिटी ही उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण तरतूद प्रस्तावित केली आहे। मोठ्या प्रमाणावर सामाजिक संस्था आणि इंडस्ट्रियल युनिट्स आहेत जे CSRच्या माध्यमातून सुद्धा सोनोग्राफी फॅसिलिटी द्यायला तयार आहेत आणि आमच्या त्यांच्याशी MOU झालेला आहे। यावर्षी निश्चितरित्या आपल्याला या सेवेची क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसेल।